आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। बिहार निवडणूक निकालात एनडीएचा विजय झालाय। ठाणे स्थानक परिसरात भाजपनं जल्लोष केला। भाजपकडून लाडू वाटप तर महिलांनी फुगड्या खेळत आनंद व्यक्त केलाय। बिहार निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या विजयाबद्दल नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। भारत माता चौकात फटाके फोडत जल्लोष केला। भारत माता चौक परिसरात बिहारी लोकांचं वास्तव्य असल्याने या भागात भाजप कार्यकर्ते विजयाच्या उत्साहात दिसले। नाशिकमध्ये मानवी वस्तीत बिबट्या शिरलाय। बिबट्या 2 ते 3 जणांवर हल्ला केलाय। बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले। ऐरोलीत लाईट बिल भरण्यास उशीर झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून एकाला घर मालकाच्या नातेवाईकांनी जातीवाचक शिवीगाळ केली। इतकंच नाही तर पायाला नाक घासून माफी मागायला लावल्याचा प्रकार समोर आला। पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा वाहनाची तोडफोड करण्यात आली। 9 ते 10 वाहनांची तोडफोड केली। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नाशिकमध्ये 5700 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं। रामकाल पथकाचंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं। रामकाल पथ केंद्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर यशपाल भिंगे यांचा पदग्रहण सोहळा पार पडला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला। दिल्ली बॉम्बस्फोटातील दहशतवादी उमरचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं। सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील त्याच्या घरावर बॉम्बस्फोट केलाय। पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या अनेक संशयितांची घरं अशाच प्रकारच्या बॉम्बस्फोटांमध्ये उद्ध्वस्त करण्यात आली होती। मुख्यमंत्री फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला।